मित्रानेच काढला मित्राचा काटा, धारदार चाकू गळ्यात खुपसून खून. जालना जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. हाणामारी, लूटमार यासारख्या घटनांनंतर आता थेट खुनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील सिरसवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची त्याच्याच मित्राने धारदार चाकूने गळ्यावर वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे आणि या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सिरसवाडी येथील 26 वर्षीय निखिल वाघमारे हा आपल्या शेतातील घरासमोर झोपलेला असताना रात्री सुमारे 12 वाजता त्याचा मित्र तेथे आला. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने धारदार चाकूने निखिलच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी अवस्थेत निखिल रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याच्याजवळ झोपलेल्या नातेवाईकांनी आरडाओरडा करताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी निखिलला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला आणि या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान गावातीलच एका विधी संघर्षग्रस्त बालकाने हा खून केल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने कबुली देताना सांगितले की मृत निखिल वाघमारे हा त्याच्या आईला मोबाईलवर मेसेज पाठवत होता. या रागातून त्याने हा टोकाचा निर्णय घेत खून केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे जालना जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि अल्पवयीनांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती याबाबत आता गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे. निखिल अनिल वाघमारे या तरुणाची हत्या झालेली आहे. रात्री साधारणतः 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. हे जे मयत आणि विधी संघर्षग्रस्त बालक हे आपसामध्ये मित्र असून त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणे होते. हा जो मयत आहे निखिल वाघमारे यांनी जे विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या आईला मोबाईलवरती मेसेज टाकले आणि त्या रागातून ही घटना घडलेली आहे. ते जे मेसेज आहेत ते विधी संघर्षग्रस्त बालकांनी बघितले आणि त्यांनी ते जो त्याचा मित्र जो होता निखिल वाघमारे तो कुठे झोपलेला आहे हे त्यांना माहिती होतं आणि तो तिथे जाऊन त्यांनी एक धारदार शस्त्रांनी त्याच्या गळ्यावरती एक वार करून त्याची हत्या केली आहे. संघर्ष बालकाला अटक केली का आपण? विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि माननीय जे बाल न्यायालय आहे त्याच्या समोर आपण त्यांना हजर करणार आहोत. आईची छेड काढली किंवा आईला मेसेज केले म्हणून बरोबर, आईला मेसेज केला या रागातून ही घटना घडलेली आहे.